मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनसह सरकारी आणि निमसरकारी उपहारगृहांच्या तपासणीला आज वेग आलेला आहे। हॉटेल परवान्यांच्या निलंबनाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासनाला तातडीने तपासणीचे निर्देश दिलेले आहेत। प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र व्ही घुगे आणि न्यायमूर्ती गौतम ए अंकर यांच्या खंडपीठाने विशेषतः उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची तपासणी झाली आहे का अशी विचारणा करत गुरुवारपर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे आदेश दिले। 31 जुलै 2026 पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून एफडीएचं पथक सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष तपासणी करताना पाहायला मिळत आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, आपण जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालयानं ज्या पद्धतीनं एफडीएला या ठिकाणी निर्देश दिले होते त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आज अनपेक्षितपणे मुंबई उच्च न्यायालयातल्या कॅन्टीनवर धाडी मारलेल्या पाहायला मिळत आहेत आणि ही संपूर्ण कारवाई सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मुंबई उच्च न्यायालयामधलं कॅन्टीन सुरू होतं त्यांच्याकडे कुठल्याही नोंदणीची परवानगी नव्हती। म्हणजे मुंबई महापालिकेकडून एक परवानगी घ्यावी लागते किंवा एफडीए कडून एक परवानगी घ्यावी लागते। अशा कुठल्याही परवानग्या नसल्याची माहिती पत्रकारांच्या समोर येते आहे। दुसरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी अन्न बनवलं जात होतं त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव होता, त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अभाव होता अशी माहिती समोर येते आहे। आणि त्यामुळे एफडीएनं याचे सगळे जे संचालक आहेत यांना नोटीसा बजावलेल्या आहेत। दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायकोर्टामध्ये बार असोसिएशनचं एक ऑफिस आहे, त्या ठिकाणी कॅन्टीन चालवलं जातं, त्याच्यावरही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। एकूणच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एफडीए जे आहे ते ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय आणि मुंबई हायकोर्टातल्या या कॅन्टीनला सध्या त्या ठिकाणी टाळ ठोकले आहेत असं चित्र आहे। अगदी धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।